बुलढाणा शहरासह परिसरातील गावांना पाणी पुरवठा करणारं हे येळगाव धरण आपण या ठिकाणी बघू शकता। थेंबे थेंबे तळे साचे या वृत्तीप्रमाणेच पाणी जे आहे ते या धरणामध्ये 40% एवढं जमा झालेलं आहे। या धरणाची जी क्षमता आहे ती 12.40 दल घनमीटर एवढी असून बुलढाणा शहरासह परिसरातील जे गावं आहेत त्या सर्व गावांना या ठिकाणी पाणी पुरवठा या जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून केलं जात आहे। बुलढाणा शहराला 7 ते 8 दिवसाआड या ठिकाणी पाणी पुरवठा होत आहे, परंतु अद्यापही बुलढाणेकरांना पुन्हा जोरदार आणि दमदार पावसाची वाट पाहावी लागणार आहे। कारण बुलढाणेकरांची तहान भागवण्यासाठी हे धरण 100% भरणं तेवढंच महत्त्वाचं आहे। तर येळगाव धरणात किती पाणी साठा आहे आणि काय आहे? जून आणि जुलै संपला तरी अजून फक्त 27%च पाणी साठा येळगाव धरणामध्ये झालेला आहे, जो जिवंत साठा आपण म्हणतो। येळगाव धरणाच्या वरच्या बाजूनं जो मागील आठवड्यात पाऊस झाला त्यामुळे एक 7 ते 8% पाणी वाढलेलं आहे। पण आता अपेक्षा आहे की हा पूर्ण जो आपला धरण आहे येळगाव धरण ते लवकरच कंप्लीट भरेल आणि नागरिकांसाठी आनंदाची बातमी आपल्याला ती मिळणारच आहे। परंतु तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर केला पाहिजे असं मी नगरपालिकेच्या वतीने आपणास आवाहन करतो। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।